हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। कालच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। निर्णय प्रक्रियेला भुजबळांचा विरोध, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ती टिकेल, इतर लोकांचा काही भरोसा नाही, ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। भाजपच्या मतावर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार, संघ याला विरोध करणार का, संजय राऊतांचा सवाल। बच्चू कडूंची पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये बैठक। बच्चू कडू महायुतीमध्ये राहणार की बाहेर पडणार, आज घोषणा करणार। शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत आज जरांगेंना भेटणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही आज मनोज जरांगेंची भेट घेणार। मी सरकारसोबत चर्चेला तयार, उद्या संध्याकाळी 5 वाजता पुढची दिशा ठरवणार, आता थेट अंमलबजावणी हवी, जरांगेंची प्रतिक्रिया। मोदी शहांनी अहंकाराची सर्व मर्यादा ओलांडली, 10 वर्षांमध्ये भाजप नेत्यांकडून आरएसएसला संपवण्याचं काम, मोदी शहांविरोधात बंड करणार का, राऊतांचा संघासह भाजप नेत्यांना सवाल। मनसेकडून विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात। संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढण्याचे संकेत, वरळीमध्ये संदीप देशपांडेंचे बॅनर। राहुल शेवाळेंची बदनामी केल्याप्रकरणी समन्स रद्दसाठी ठाकरे आणि राऊतांची विशेष न्यायालयामध्ये धाव। सामनातून शेवाळेंबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप। जितेंद्र आव्हाडांची मारहाण प्रकरणी गुन्हा रद्दची मागणी, मुंबई हायकोर्टानं फेटाळली। आव्हाडांसह समर्थकांवर मारहाण केल्याचा सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांचा आरोप। पंतप्रधान मोदी आज इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना होणार। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा पहिलाच विदेश दौरा। नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, ग्रेस मार्क दिलेल्या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाणार। नागपुरात प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा वाढता विरोध, आतापर्यंत 25 आंदोलनं, प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना फटका बसणार असल्याचा आरोप। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान, 700 वारकऱ्यांसह पालखी मार्गस्थ, पालखी आषाढी एकादशीला पोहोचणार। पुण्यात पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीची मदत मिळणार, पुणे महानगरपालिका नागरिकांना 2,500ची मदत देणार, पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंची माहिती। सोलापूरच्या माढ्यामध्ये मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये आज वादळी पावसाचा इशारा, तर मराठवाड्यामधल्या लातूर, धाराशिव, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, वाशिम, गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस। T20 विश्वचषकामध्ये भारताच्या विजयाची हॅट्रिक, भारताचा अमेरिकेवर 7 गडी राखून विजय, विजयासह भारताची अ गटातून सुपर 8 मध्ये एंट्री। जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवसांमध्ये दहशतवाद्यांचा चौथा हल्ला, चकमकीमध्ये 1 जवान किरकोळ जखमी, 3 दिवसांमध्ये 10 भाविक, 1 जवानाचा मृत्यू, पोलिसांकडून दहशतवाद्यांचा स्केच जाहीर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।